राजकारणात पक्ष उभे राहतात, पक्ष सोडून जातात, नवे येतात. देशात पहिल्यांदा असं घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतलंय. हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. चिन्हाची काळजी करायची गरज नसते. 14 निवडणूक लढलो, 5 निवडणूक चिन्ह वेगळं होतं. वेगवेगळ्या खुणा राज्यात आणि देशात पाहिल्या. कोणाला वाटत असेल की चिन्ह काढून घेतलं पाहिजे म्हणजे संघटनेचं अस्तित्व संपेल असं कधीच होत नाही. उमेदवार लवकरच जाहीर केला जाईल. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोकांनी विश्वास आणि धीर द्यायला पाहिजे. यात यश नक्कीच मिळेल असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शरद पवार यांनी सांगितले आहेत. देशामध्ये असं कधी घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून विस्तारित केला. नाही तर कोण सुधारली. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरून असं वाटत नाही आणि म्हणून सुशील करतावेळी आपण गेलेला त्याचा निकाल लवकर लागेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. पण दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की खून याची काही फारशी चिंता करायची नसते. मी आतापर्यंत 14 निवडणुका लढलो. ते 14-5 निवडणुका अशा होतात की खून वेगळी. पहिल्यांदा त्या काळात लई नंतर गाय वाचू आले, नंतर चरखा आला, त्याच्यानंतर हात आला, त्याच्यानंतर घड्याळ आले. ही सगळी वेगवेगळ्या खुणा या राज्याच्या देशात आपण पाहिल्या. आणि त्यावर कोणाला असं वाटत असेल की एखाद्या संघटनेची खून आपण काढून घेतली तर त्या संघटनेचं अस्तित्व संपेल असं कधी होत नसतं. फक्त एकच आहे की सामान्य माणसाशी आपला संपर्क हा वाढवला पाहिजे आणि त्याला नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे. तर फारशी अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. माहिती ग्रुप आणि ही वगैरे काम करतात त्याची कल्पना ऐकून होती. आज तुम्ही सगळेच विचारात आणि राष्ट्रवादीच्या संघटनेमध्ये काम करण्याची तयारी सुरू ठेवली. तुला सगळ्यांचं मी या ठिकाणी अंत्यकरणापासून स्वागत करतो. एका जवळ आली. तुम्ही ज्या मतदारसंघात काम करतात त्या मतदारसंघामध्ये तुम्ही लोकांनी मलाही निवडून दिलं आणि त्यामुळे तो मतदारसंघ मला चांगलं ठाऊक आहे. तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने आपली शक्ती करायला लावली तर आपण एक अनुकूल अशा प्रकारचा निकाल या मतदारसंघात देऊ याची मला खात्री. येत्या काही दिवसामध्ये कोण तिथं उमेदवार या सवयीचे निकाल होतील आणि प्रत्येक संघानं कामाला सुरुवात किंवा असे आता थांबायची आवश्यकता नाही. तुम्ही परत गेल्याच्या नंतर एक संच तयार करा. बरोबर कसं जायचं लोकांना सांगा. म्हणजे त्यांची व्यक्ती काय ते सांगा. कोणाची माहिती लवकर देऊ हे सांगा. आणि एक प्रकारचं वेगळं वातावरण त्या ठिकाणी अनुकूल आहे त्या लोकांना एक प्रकारचा विश्वास धीर हे देण्याचं काम तुम्ही करावं. या कामात तुम्हाला यश मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या अंत्यकरणापासून स्वागत करतो. आता आपली गुंतवणूक करा ओपन प्लॉट मध्ये, तेही बिनधास्त. सोलापूर हैदराबाद रोडवरील RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्या राज सिटी नगर मध्ये. भविष्यातील चेन्नई सुरत रिंग रोड पासून जवळच हैदराबाद नॅशनल हायवे लगत नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अगदी हक्कीच्या अंतरावर असलेले एकमेव ओपन प्लॉटचे प्रकल्प राज सिटी. 100 रुपयांपासून ते 150 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराचे ओपन प्लॉट उपलब्ध. RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचे राज सिटी, शिवाजीनगर, खडकी, अपोजिट दावल मलिक बाबा दर्गा, बोरामणी, सोलापूर. संपर्क 9850011122.